तर विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल पाटील, श्री लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज असूर खुर्द, तालुका कागल. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या घटकाची माहिती घेतली होती आणि आपण याच घटकाचा तुमच्या पुस्तकातील प्रकरण 4च्या शेवटी जो स्वाध्याय आहोत त्याचे विवेचन आता पाहत आहोत. तुमच्यासमोर स्क्रीनवरती तुमच्या प्रकरण 4च्या शेवटी जो स्वाध्याय आहे त्याचं चित्र आहे. यामध्ये काही प्रश्न वस्तुनिष्ठ आहेत, काही लघुत्तरे आहेत आणि काही दीर्घोत्तरे आहेत. यातील प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तुम्हाला विधान दिलं आहे आणि त्या विधानाचे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि ते विधान पूर्ण करायचं आहे. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. पर्याय बघा. पंचायती राज, ब राष्ट्रीय एकात्मता, क राष्ट्र ही संकल्पना, ड मेल्टिंग पॉट ही संकल्पना. तर विविधतेतील एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य हे राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित आहे. कारण विविधतेतील एकता हे मूल्य राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित आहे. राष्ट्रीय एकात्मतेची जी अनेक मूल्ये आहेत त्यापैकी राष्ट्रीय विविधतेत एकता हे मूल्य त्यापैकी एक आहे. त्यानंतर 2, चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत. अ JKLF जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, ब नक्षलवादी चळवळ, क हिजबुल मुजाहिद्दीन आणि ड आसाम तेलकोंडी. तर चारू मुजुमदार हे नाव नक्षलवादी चळवळ याच्याशी संबंधित आहे. कारण त्यांनी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात नक्षलवाडी या गावात या चळवळीची सुरुवात केलेली होती. त्यानंतर प्रश्न पहिला ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1, जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया. 2, तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, लिटे LITE. आणि 3, राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. तर चुकीची जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961 हे बरोबर आहे. चुकीची जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. याच्याऐवजी आपल्याला लिहिता येईल राष्ट्रीय एकात्मता परिषद जिची स्थापना झाली 1961 मध्ये. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद. आता बघा, दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद हे अतिरेकी मार्गाचा अवलंब करतात. म्हणून राष्ट्रवाद हा अतिरेकी मार्गाचा अवलंब करत नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. त्यानंतर ब, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. तुमच्या पुढे विधान आहेत त्यासाठी समर्पक अशा संकल्पना आहेत. समाजात भीती, घबराट, दास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचार केलेला वापर, याला संकल्पना आहे दहशतवाद. त्यानंतर लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग, याला आहे लोकशाहीकरण. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. तुमच्या समोर संकल्पना चित्र आहे. कोणते बघा, राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये. तुम्हाला 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. काही वेळा काही गोष्टी ह्या भरून देतात, काही वेळा भरून देत नाहीत. तर एकूण तुम्हाला 7 विचारले आहेत.
परीक्षेमध्ये तुम्हाला कोणते 4 विचारले जाऊ शकतात. तुम्हाला परीक्षेमध्ये 3 गोष्टी भरून दिल्या जातील आणि 4 विचारल्या जाऊ शकतात. तर पहिलं राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये, एकूण 7 मूल्ये आहेत. त्यापैकी पहिलं मूल्य आहे समान नागरिकत्व. दुसरं मूल्य आहे विविधतेतील एकता. तिसरं मूल्य आहे राष्ट्राप्रती निष्ठा. चौथं मूल्य आहे भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. पाचवं मूल्य आहे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. सहावं मूल्य आहे धर्मनिरपेक्षता. आणि शेवटचं 7वं मूल्य आहे समानता. म्हणजेच ही राष्ट्रीय एकात्मतेची एकूण 7 मूल्ये आहेत. त्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. तुम्हाला चुकी बरोबर यासाठी 1 गुण आणि सहकारांसाठी 1 गुण आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. तर हे विधान बरोबर आहे. याचं आपल्याला कारण देता येईल की राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. म्हणजे लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये समाजातील तळागाळातील लोक असतील, मग ते कोणत्याही धर्माचे असतील, जातीचे असतील, पंथाचे असतील, भाषेचे असतील, स्त्री असतील व पुरुष असतील, या सर्वांना संधी मिळते. हे हुकुमशाहीमध्ये मिळत नाही. त्यानंतर दुसरं, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हे विधान देखील बरोबर आहे. कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले. ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. कारण अगोदर ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी सर्व लोक एकत्र आले होते. नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अनेक जातीचे, धर्माचे, वंशाचे, पंथाचे लोक असताना देखील भारतामध्ये भाषिक, धार्मिक, त्यानंतर जातीय, सांस्कृतिक विविधता असताना देखील ही विविधता आपल्याला पोषक ठरली. त्यानंतर प्रश्न 4, सहसंबंध स्पष्ट करा. तुम्हाला राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे की नाही हे सांगायचं आहे. तर आपल्याला सांगता येतील राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकाशी विसंगत नाहीत, तर त्या सुसंगत असतात. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात, विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करून राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते. म्हणजेच एका बाजूला प्रादेशिक अस्मिता याचा आदर करून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते. पहिल्यांदा मी भारतीय आहे, नंतर मी महाराष्ट्रीयन आहे, मी पंजाबी आहे. म्हणजे दोन्हीमध्ये समतोल राखून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते. त्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे केंद्रामध्ये केंद्रीय शासन आहे आणि घटक राज्यामध्ये घटक राज्य आहेत. म्हणजे 28 घटक राज्ये आणि केंद्र शासन आणि 7 केंद्रशासित प्रदेश. म्हणजेच भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यासाठी प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्याची भाषावार पुनर्रचना 1956ला केलेली दिसते. त्याचबरोबर राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्याने यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा दिलेली आहे. म्हणून राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांचा जवळचा संबंध आहे. त्यानंतर तुमचे मत नोंदवा. शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. जर राष्ट्रामध्ये शांतता, स्थैर्य असेल तर राष्ट्राची प्रगती जलद होते, अधिक होते.
आता राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते, या विधानाशी मी सहमत आहे. कारण समजा राष्ट्रामध्ये शांतता स्थैर्य नसेल, कायम राष्ट्रामध्ये कामगार विद्यार्थी वर्गाचे आंदोलन असतील, शेतकऱ्यांचे लढे असतील, जातीय दंगले असतील, तर या जाती हिंसाचारामुळे देशामध्ये अराजक सदृश परिस्थिती निर्माण होते आणि या समस्या ही आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. तसेच आंदोलनाच्या काळामध्ये सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. त्याचबरोबर दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमावर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीस खंड पडतो. त्याचबरोबर देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. म्हणून त्यामुळेच देशात जर शांतता व स्थैर्य असेल तर देशाची प्रगती होते. म्हणजे मी या विधानाशी सहमत. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपण डावे पक्ष याचा अर्थ जे कम्युनिस्ट पक्ष आहेत, जे लेनिनवादी पक्ष आहेत, जे समाजवाद या धोरणावरती विश्वास ठेवतात, ज्यांचा भांडवलशाहीला विरोध आहे, त्यांना डावे पक्ष असे म्हटले जाते. आणि हे डावे पक्ष भारतातील नक्षलवादी चळवळीशी, म्हणजेच ज्या नक्षलवादी चळवळीला माओवादी चळवळ म्हणून ओळखले जाते, त्यांच्याशी संबंधित आहे. पहिल्यांदा आपण भारतातील नक्षलवाद म्हणजे काय ते पाहूया. तर नक्षलवादी चळवळी सुरुवात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात नक्षलबारी या गावात कम्युनिस्ट पक्षाचे नेते चारू मुजुमदार यांनी सुरू केली. कारण बघा, कारण शेतमजूर, दलित, आदिवासी लोक यांच्यावर मोठ्या जमीनदारांकडून जो अन्याय होत होता, अत्याचार होत होता, त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी केलेली आहे. म्हणजे अन्याय, शोषण, दमन हे रोखण्यासाठी पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये या चळवळीची सुरुवात केली गेली. पण नंतर विद्यार्थी मित्रांनो, या चळवळीचे उद्दिष्ट सुरुवातीला जमीनदारांच्या विरुद्ध लढा देणे होते. पण नंतर ही चळवळ भरकटली आणि त्यांनी सरकारी योजना जनतेसमोर कशा पोचल्या जाणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घेतली. नंतर त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला. त्यांनी समांतर यंत्रणा स्वीकारली आणि भारत सरकारला विरोध करण्यासाठी त्यांनी समांतर यंत्रणा तयार केली. याच्यामध्ये सैन्य असेल किंवा त्यांच्या संघटनेमध्ये महिलांची संघटना असेल किंवा लहान मुलांचा देखील त्यांनी समावेश केला. नंतर या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झाला. नंतर 2004मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी या पक्षाची स्थापना केली. म्हणजेच हा गट कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ सेतुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करतो. म्हणून याला जहाल उग्रवाद किंवा याला डाव्यांचा उग्रवाद असे देखील म्हणतात. म्हणजेच सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन व्यवस्था उलटून पाडण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे. म्हणून या संघटनेवरती भारत सरकारने बंदी घातलेली आहे. त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. आपल्याला माहीत आहे की जम्मू काश्मीरमध्ये जो सीमापार दहशतवाद आहे तो पाक पुरस्कृत आहे. म्हणजेच पाकिस्तानने, जेव्हा भारताने पाकिस्तानचा पहिल्या युद्धामध्ये पराभव केला, जेव्हा जम्मू काश्मीरचं भारतामध्ये विलिनीकरण झालं, तेव्हापासून पाकिस्तानने भारतामध्ये सीमेकडून दहशतवाद पसरवायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये
पहिल्यांदा काश्मीर पंडितांवर त्यांनी अत्याचार केला, अन्याय केला. त्यामुळे हजारो अशा काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केलेलं आहे. त्याचबरोबर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा काही अतिरेकी संघटनांच्या मदतीने, मग त्या हिजबुल मुजाहिदीन असतील, लष्कर ए तोयबा असतील, जैश ए मोहम्मद असतील, यांच्या साथीने भारतामध्ये अनेक दहशतवादी घटना घडवतात. यामुळे हजारो अशा आपल्या CRPF असतील किंवा लष्करी जवान असतील यांना वीरमरण आलेलं आहे. त्याचबरोबर हजारो अशा काश्मीरमधील लोकांचे प्राण त्यांना गमवावे लागलेले आहेत. अलीकडेच 14 फेब्रुवारी 2020 मध्ये पुलवामा येथे झालेला हल्ला हा पाक पुरस्कृत म्हणजे दहशतवादाचं आपल्याला उदाहरण देता येतील, की ज्यामध्ये CRPFच्या 40 जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज देखील भारतासमोर ज्या अनेक समस्या आहेत त्यापैकी जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद ही समस्या आहे.